ओम तत्सत्त्वम् असि. हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या वाङ्मयामध्ये भीमरूपी या हनुमान स्तोत्राला एक विशेष महत्त्व आहे. आजही बऱ्याच घरी संध्याकाळी भीमरूपी आणि रामरक्षा स्तोत्र म्हटले जाते किंवा शनिवारी मारुतीरायांच्या देवळात गेल्यावर 11 प्रदक्षिणा घालताना हे भीमरूपी म्हटली जाते. महापराक्रमी भगवान जे भक्ती शक्तीचे रूप आहे अशा मारुतीरायांची उपासना करणे, समाजाने एकत्र येऊन समाज जागृती व्हावी, अधर्माविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी उभे राहणे ही त्या काळाची गरज होती. परकीयांची आक्रमणे होत होती, लोकांना बाटले जात होते व स्वधर्म टिकतो की नाही अशी महाभयावह अवस्था त्या काळी होती. आणि यासाठी समर्थांनी कितीतरी मारुतीरायांची देवळांची स्थापना केली आणि हे भीमरूपी स्तोत्र रचिले. या स्तोत्रात सुरुवातीला मारुतीरायांचे वर्णन केले आहे. शंकराचे अवतार, महाप्रचंड बळ असलेला, श्री रामकृपा मिळवून देणारा रामदूत, ज्याला प्रत्यक्ष काळही घाबरतो, मनालाही मागे टाकणारी चपळता, लोकनाथा, जगन्नाथा, अष्टसिद्धी प्राप्त, सौख्यकारी, दुःखहारी वगैरे. तरी शेवट त्यांनी रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती याने केला आहे. आणि यात नक्कीच त्यांचा काहीतरी मोठा उद्देश आहे. कारण समर्थ हे शेवटी समर्थ आहेत, अध्यात्मातील मोठे अधिकारी आहेत, हा दासाला झालेला बोध आहे. ते महान साक्षात्कारी, दार्शनिक, बहुमोल उपदेश करणारे, समाजोद्धाराची तळमळ असणारे असे आहेत. त्यामुळे त्यांच्या ओव्यांचा असा वरवर अर्थ न घेता त्याचा सखोल अर्थ इथे आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे मारुतीरायांचा अंतरात्मा रामरूपी झाला आणि त्या दर्शनाने आपले दोष नाहीसे होतील असा थोडा वरवर अर्थ घेण्यापेक्षा आपण त्याचा सखोल अर्थ घेऊया. त्यांच्या इतर वाङ्मयातील त्यांचे विचार म्हणजेच मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम यांचाही थोडा संदर्भ घेऊया. समर्थांना हे अपेक्षित आहे की भक्ताने पुढे सगुणातून निर्गुणात जावे, अंतर्मुख व्हावे, आत्मज्ञानी व्हावे, आत्मस्वरूप व्हावे, आत्मप्रेरणेने आचरण करावे, आत्मदर्शन घ्यावे व सायुज्य मुक्ती प्राप्त करून प्रभुसेवा करावी. मनाच्या पहिल्या श्लोकात ते म्हणतात, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आरंभ त्यांनी दोनदा वापरला, आपला आणि शेवटी त्याचा, हा निर्गुणाचाच शेवटी आहे. किंवा पुढे एका श्लोकात ते म्हणतात की देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. किंवा नवविधा भक्तीतही ते शेवटी आत्मनिवेदन भक्ती सांगतात. आणि मुख्य म्हणजे दासबोध सांगून झाल्यावर शेवटी ते आपल्याला आत्माराम ग्रंथ सांगतात. म्हणजे समर्थांचा उद्देश हा असेल की भक्ताने शेवटी अंतर्मुख व्हावे, आत्मस्वरूप व्हावे, आत्मज्ञानी व्हावे. आणि आता या पार्श्वभूमीवर आपण शेवटच्या ओळीचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. रामरूपी अंतरात्मा, आपल्या देहात जो अंशात्मा अंतरात्मा आहे हा त्या प्रत्यक्ष परमात्म्याचा, मारुतीरायांचा, श्री रामप्रभूंचा, थोरल्या देवाचा, पुरुषोत्तमाचा, योगेश्वराचा अंश आहे. आणि त्याच्याकडे जाण्याचा मार्ग हा आपल्या अंतरात्म्यामधूनच आहे. आपणासी पहावे आपण या नाव ज्ञान,
या उक्तीप्रमाणे शेवटी ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. अंतर्मुख होऊन या आपल्या अंतरात्म्यावर ध्यान लावायचे आहे, आत्मदर्शन घ्यायचे आहे. दर्शने, दर्शन याचा खूप गूढ अर्थ आहे. दर्श अधिक न, मूर्तीच्या दर्श न होणाऱ्या भागाचे दर्शन घ्यायचे आहे. मूर्तीचा जो बाह्यभाग दर्श होतो त्याने दर्शन होत नाही. दर्शन बाह्य डोळ्यांनी होत नाही, तर डोळे मिटून अंतःचक्षु उघडावे लागतात. मूर्तीतील अमूर्त बघायचे असते. दोष नासती, आपला महादोष काय आहे तर संचितांचे डोंगर. भोगवासनेमुळे, अयोगिक आचरणामुळे जन्मोजन्मी त्यात पडत राहणारी भर. त्यामुळे आपला पुनर्जन्म आपल्या स्वेच्छेने न होता यमधर्माप्रमाणे होतो, गतसंचित संपविण्यासाठी. हे आपल्या महादोषाचे मूळ आहे. समर्थांनी तर 3ऱ्या दशकात पहिल्याच समासात म्हणले आहे की श्रीराम जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चढेना ऐसा. ठामपणे जन्म हा दुःखमयच आहे. जन्म कर्माची आठणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी, नीच नवी. आयुष्यभर कर्म हे करतच राहायला लागणार आहे. जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन. ज्ञान नव्हते, आत्मज्ञान नव्हते, म्हणून हा सगळा गोंधळ झाला. कुविद्या होती, लोभ होता, आणि त्याच्यामुळे या जन्मात सगळं भ्रांती, जे सत्य नाही ते सत्य वाटायला लागले, कारण आत्मज्ञान नव्हते. जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण, जन्म हेची अकारण, गाथा गोवी. जीवाचे बंधन आहे जन्म म्हणजे. जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार विस्तारला. सतत चिंता ही या जन्मी राहणारच आहे, सुखाचा विसर आहे. मग करायचं काय? हे सर्व दोष जाणार कसे? यातनं बाहेर कसं पडायचं? तर त्याच्यासाठी एकांत साधायचं आहे. या आपल्या रामरूपी, योगेश्वररूपी, पुरुषोत्तमरूपी अंतरात्म्यावर ध्यान लावायचं आहे आणि आत्मदर्शन घ्यायचं आहे. त्या आत्मप्रकाशात आपले सर्व संचित, सर्व दोष जळून खाक होतील आणि आपला पुनर्जन्म यमधर्माप्रमाणे न होता आपल्या इच्छेने होईल. सायुज्यमुक्त होऊन आनंदाने प्रभुसेवा करत आपले जीवन व्यतीत होईल आणि आपल्या इच्छेने परत जाणे होईल. आणि त्यासाठी खालील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघूया. पहिलं आहे, सदा संगती सज्जनांची धरावी. जयासी वाटे देव पहावा, तेणे सत्संग धरावा. सत्संगे विण देवादिदेवा भेटणार नाही. आपणासारिखे करीती तात्काळ, म्हणून संत सत्पुरुषांचा सतत सहवास ठेवावा, सत्संग करावा. सद्गुरु कृपा संपादन करावी. सद्गुरुविण जन्म निष्फळ, सद्गुरुविण दुःख सकळ. सद्गुरुविण तळमळ जाणार नाही. सद्गुरूशिवाय आत्मज्ञान कसे मिळणार? तिसरं आहे, उपासनेला दृढ चालवावे. नामस्मरण, ग्रंथवाचन, एकांत साधावा आणि ध्यानधारणा करावी. समर्थांनी दासबोध आणि आत्माराम लिहिल्यावर म्हटले, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की. आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतःसिद्ध, असतान करावा खेद भक्तजनी. दासबोध, आत्माराम या ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन करायचे. आपण आत्माराम याच्यावर एक छोटासा व्हिडिओ केला होता, त्याची लिंक पण मी खाली देत आहे. चौथं आहे, आपलं आचरण योगिक पाहिजे.
आणि ते आचरण मनाच्या मनमानीने न होता आत्मप्रेरणेने व्हायला पाहिजे, कर्मयोग व्हायला पाहिजे. आणि 5वं आहे प्रभुसेवा. सायुज्यमुक्ती प्राप्त करून आपल्याला प्रभुसेवा करायची आहे. प्रभुसेवा करत राहणे, करत राहणे. अशा प्रकारे ज्ञानाने समजून उमजून उत्तम कर्मयोगे व संपूर्ण भावभक्तीने हे हनुमान स्तोत्र जर का आपण म्हटले तर आपले सर्व दोष नाहीसे नाही का होणार. हरिओम.